विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परिपीडनाय खलस्य साधो विपरीतम एतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय। याचा मराठी अर्थ आपण समजून घेऊया। बघा, विद्या विवादाय इथे तृतीय विभक्तीचा वापर या श्लोकामध्ये केलेला आहे की जी विद्या आहे ती विवाद करण्यासाठी, धनम मदाय, मदह म्हणजे गर्व करण्यासाठी, जे धन आहे ते गर्व करण्यासाठी, शक्ती ही परेशाम परिपीडनाय आणि त्यांच्याकडील शक्ती ही परेशाम दुसऱ्या लोकांना परिपीडनाय म्हणजे दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी असते। खलस्य कोणाची आहे हे? खलस्य म्हणजे वाईट लोकांची, विद्या ही विवादाय त्यांच्याकडील धन हे गर्व करण्यासाठी आणि त्यांच्याकडील शक्ती ही परिपीडनाय म्हणजे दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी असते। साधो विपरीतम येतात, परंतु जे साधू असतात, जे चांगले लोक असतात ते विपरीतम येतात, याच्या पूर्णपणे विपरीत असतात। बघा, ज्ञानाय त्यांच्याकडील जी विद्या आहे ती ज्ञानाय ज्ञान देण्यासाठी असते। धनम दानाय त्यांच्याकडील जे धन आहे ते दान करण्यासाठी असते आणि त्यांच्याकडील शक्ती ही रक्षणाय दुसऱ्या लोकांचे रक्षण करण्यासाठी असते। पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ समजून घेऊया। विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परिपीडनाय खलस्य साधो विपरीतम एतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय। बघा, खलस्य म्हणजे वाईट लोकांची विद्या ही विवाद करण्यासाठी असते। धनं मदाय त्यांच्याकडील धन हे मदाय म्हणजे गर्व करण्यासाठी असते आणि शक्ती ही परेशाम शक्ती ही दुसऱ्या लोकांना पीडनाय दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी असते। खलस्य वाईट लोकांची। साधो विपरीतम येतात, परंतु साधू जे आहेत ते यांच्या विपरीत असतात। बघा, ज्ञानाय दानाय च रक्षणाय जे साधू असतात त्यांच्याकडील विद्या ही ज्ञानाय ज्ञान देण्यासाठी असते। दानाय त्यांच्याकडील धन हे दान करण्यासाठी असते आणि त्यांच्याकडील शक्ती ही रक्षण करण्यासाठी असते। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।